थोडं कॅमेरामध्ये घ्या म्हणजे काय होईल त्यांना डायरेक्शन लागेल तुमचं पण असं हां आणि मागच्यांना पण दिसेल व्यवस्थित. क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे बरोने रावो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान समचरण सुरोजम संद्रणी लाभदावम जगडनेत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम गंजनेत्रम सवय दबलास विठ्ठलम चिंतयामि महायोग विटे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय धातुमुनींद्र हे समागत्य तिष्ठन्तमानंद गंधम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा गुरु प्रथम मनमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादानिकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलापज्ञ जो धरार्तावतारम कलंकांक तेजो धिकामोदी वक्त्रम खलानीश वादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तीम भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला गी सेवक झालो सेवेला गी सेवक झालो सेवेला तुमच्या लागलो निज चरण आवो स्वामी तू गया देवा यावरी नकराबा भेर जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता लागोनिया पाया विनवी तू तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही क्षणोक्षणा हाची करावा विचार तराव या पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतुन हरी हे अकारण करुणा वरुणालय श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या अथांग करुणे अथांग दयन संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीबाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठावर माघारी यावं सामान्य जीवा करता ज्यांनी गाथा निर्माण करावा त्या तुकोबारायांचा गोड असा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय. काय म्हणतात तुकोबाराय विचार करायला लावतात. विचार करावा माणसानं. काय विचार करावा? क्षणोक्षणाला विचार करावा, मिनिटाला नाही पण विचार करावा. काय विचार करावा? कशा करता विचार करावा? अभंगाची प्रास्तावनाच गोड आहे. मार म्हणले विचार करा. कसा करा?
क्षणोक्षणाहाची करावा विचार. कशा करता विचार करा? तरुण जाण्याकरता विचार करा. तरावया पार भव सिंधू या करता विचार करा. काय विचार करा? नाशिवंत देह जाणार सकळ म्हणून विचार करा. का विचार करा? आयुष्य खातो काळ म्हणून विचार करा. सावधान म्हणून विचार करा. का विचार करा? महाराज म्हणले संत समागमाची आवड धरावी आणि परमार्थाची तातडी करावी याकरता विचार करावा. का विचार करावा? नाशिवंत देह जाणार सकळ. अजून का विचार करावा? तुकोबर आहे. तुकोबर आहे म्हणले हा व्यवहार इथला नाहीये, हा व्यवहार ये लोकीच आहे. म्हणून नका डोळे धुरे भरोणी राव. तुका म्हणे ये लोकीचा व्यवहार आहे. नका किंवा नये डोळे धुरे भरोणी राव. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. विठाला विठाला निवडलाय. अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. आज आपलं एक रुखे गाव आणि एक रुखे गावातील आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व, सर्वांचं एक प्रेमळ व्यक्तिमत्व, नवे नवे या गावचे वैभव स्वर्गीय बापूरावजी शंकर धनाईत, बरोबर ना? दादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. आज या धनाईत परिवारानं केलेला गोड असा सोहळा आपण सगळेजण या क्षणाचे साक्षीदार आहात की आपल्या या परिवारानं एवढा गोड सोहळा आयोजित केलाय. दादांमागं मोठा परिवार आहे. त्यामध्ये त्यांची मुलं असतील, त्यामध्ये दत्तात्रय दादा असतील, साहेबराव दादा असतील, भाऊसाहेब दादा असतील, बाळासाहेब दादा असतील, कैलासजी असतील आणि मला वाटतं 2 बहिणी आहेत, त्यामध्ये त्यांच्या मुली आहेत, त्यामध्ये माझ्या 2ही बहिणी, त्यामध्ये नबा अक्का असतील आणि मीरा अक्का असतील. आल्यात का दोघी जणी? आल्यात ना? नबा अक्का कुठे आहेत? आल्यात ना? आल्यात. आणि मीरा अक्का कुठे? आल्यात का दोघी जणी? मीरा अक्का नाही दिसल्या मला अजून. कुठे मीरा अक्का? आल्यात, दोघी जणी आल्यात. या सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. या सगळ्या मुलांनी केलेला गोड असा सोहळा, नातवांचा सुद्धा मोठा परिवार आहे. या परिवारानं केलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा आपण सगळेजण या क्षणाचे साक्षीदार आहात. मला वाटतं ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलं ते आदरणीय, त्यांचं नाव काय? आपले दादा अतुल दादा, बरोबर ना? अतुल दादांनी सुद्धा फारसे काही कॉल केले. सगळ्यांच्या माध्यमातून मला ही सेवा करण्याचा योग मला मिळाला. इथं आलोय. गोड असे गायनाचारी मंडळी आहे ज्यांचं महाराष्ट्रामध्ये लय मोठं नाव आहे. असे सगळेच गायनाचारी मंडळी सुंदर गातात, सुंदर गाणारी व्यक्तिमत्व आहेत. सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. या विठाला 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 आणि म्हणून ही सुंदर अशी गाणारी व्यक्तिमत्व आहे. त्यामध्ये मुंडेगाववरून आपल्या नाशिक जिल्ह्यातलं पारमार्थातलं एक नंबरचं गाव मुंडेगाव ज्याला म्हटलं जातं. आदरणीय आमची गोरखजी महाराज गतीर, एकदा टाळी वाजूया त्यांच्याकरता. स्वागत करूया आपल्या गावामध्ये. या आणि गोड असं गातात ते, त्यांचं गोड असं गायन आपल्याला ऐकायला मिळतं. गोरख महाराज आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद. लय सुंदर असं गायन आहे आपलं आणि सुंदर ऐकवताय. आवाजातली नजाकता मनाला भावणारी म्हणून गोरख महाराज तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. या कार्यक्रमाचं सुंदर ज्यांनी नियोजन केलं ते आदरणीय या भागाचे वैभव, खरं तर या भागातलं एक गोड कीर्तनकार, खरं तर सगळ्यांचे लाडके आदरणीय आमचे गोड सौरभजी महाराज जाधव. एकदा टाळी वाजूया त्यांच्याकरता. या भागातले गोड अशी कीर्तनकार आहे, माझे अत्यंत प्राणप्रिय आहेत. गोड असं कीर्तन त्यांचं सुद्धा असतं. आदरणीय आमचे जाधव महाराज, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. त्यांच्या समवेत खरं तर इकडून जे गायनाचार्य सध्या सोशल मीडियावर ज्यांनी मोठा प्लॅटफॉर्म तयार केला, असे आकाशजी महाराज आरसूळ, तुझी सेवा करीन मनोभावे. आज मी ऐकवणार आहे त्यांचं गायन तुम्हाला. गोड गातात ते. एकदा टाळी वाजूया आमच्या आकाश महाराजांकरता. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. या भागातले नामवंत कीर्तनकार आहेत, गोड असे कीर्तनकार आहेत आणि विशेष तत्वानं स्वभावही तितकाच गोड आहे आणि त्यांचं कीर्तनही तेवढंच गोड आहे. आदरणीय आमचे योगेशजी महाराज जाधव, बरं का? टाळी वाजूया त्यांच्याकरता. मला वाटतं भावकीच असावी. म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. योगेश बाबा, आपण सुद्धा उपस्थित राहिलात. तुम्ही दोघांचे विशेष आभार व्यक्त कराल. का माहिती का? एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहत नाही. दोघांचं मन मोठं आहे, माझ्यावर भावाप्रमाणे प्रेम करतायत आणि उपस्थित राहायला द्यावे तेवढे धन्यवाद. आणि सगळे गोड अशी सगळी मंडळी आहेत. सगळे टाळकरी असतील, टाळकरी सुद्धा सुंदर आहेत. लईच, बरं का? लईच सुंदर आहे. लईच त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. त्यांचे आभार व्यक्त करतोय. टाळी वाजवा त्यांच्याकरता. सगळ्यांचे गोड आभार व्यक्त करतोय. विनेकरांची मात्र मजा आहे. मला छत्री नव्हती, आता पण त्यांना छत्रीत आणला असा. आणि लय गोड, म्हणजे उंची सारखंच त्यांची उंची. आणि म्हणून त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. छत्री धरणाऱ्यांचे पण आभार, बरं का? तुम्हाला पण आभार. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आदरणीय या भागाचं गोड व्यक्तिमत्व आदरणीय
काळे महाराज, बरोबर ना? एकदा टाळी वाजूया त्यांच्याकरता, स्वागत करूया. कीर्तनामध्ये उपस्थित राहिलात आदरणीय साहेब असतील, सगळी मंडळी. विशेषत्वानं नाशिक जिल्ह्यातलं एक गोड असं चर्चेतलं नाव, महाराष्ट्रामध्ये पक्वास क्षेत्रातलं लय मोठं नाव. आज कशी मंडळी मिळाली ती मला तुम्हाला धन्यवाद द्यावे लागतील. केवढी अनमोल रत्न आज आपल्याला मिळालेत. एक नंबरचा पक्वास जे सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये ज्यांचा पक्वास वाचतो असे किरणजी महाराज गोसावी, एक लय मोठं नाव आणि या भागामध्ये उपस्थित आहे. आज त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करूया. टाळी वाजूया त्यांच्याकरता. ते वाजवायला लागले की माणूस असा डोलतो. त्यांच्याकडे ताकद आहे. ईश्वरानं त्यांना बनवताना 1 महिनाभर सुट्टी घेऊन बनवावं एवढं गोड त्यांचा हात आहे. त्यांना धन्यवाद, त्यांचे आभार व्यक्त करतोय. साऊंड सिस्टीम सुद्धा गोड आहे, त्यांचे पण आभार व्यक्त करतोय. काळू बाळू नावाचा साऊंड आहे बरं का, म्हणजे विकी दादा इथून जवळ आहे आपल्या, मला वाटतं वडाळी बोई, तिथून खडकजाम नावाचं गाव आहे. खडक ओझर नावाचं गाव आहे. आणि तिथून पहिल्यांदा एक काळू बाळू नाव तिकडं नारायणगावला चर्चेत होतं. तुम्हाला कळतंय मला काय बोलायचं ते. पण यांनी आपल्या भागामध्ये काळू बाळू या चांदवड भागातच नाही तर महाराष्ट्रात नाव पोहोचवलं. अगदी कमी कालावधीमध्ये त्यांचं नाव महाराष्ट्रात चर्चेत आहे. असे आमचे विकी दादा, एकदा टाळी वाजूया त्यांच्याकरता. ते सुद्धा उपस्थित आहे. त्यांचे आभार. त्यांचे सगळा परिवार. मंडप तर एवढा सुंदर घातलाय, एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा माणसाला गार वाजून येत आहे असा मंडप आहे. म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद. ही सगळी तरुण पोरं, आज काही तरुण पोरं कीर्तन ऐकण्याकरता आलेत बरं का. ही सगळी आमची सगळी प्रेमाची माणसं आहे. सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्याकडे वेळ कमी आहे आणि माझ्याकडे कमी वेळ असल्यामुळं एक सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून कमी वेळात मला चांगलं बोलायचं आहे. सगळ्यांच्या चरणाला. इथं वारकरी संप्रदायातील बरीच मंडळी बसलेत बरं का. ज्येष्ठ श्रेष्ठ सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय कला संकुल क्रीडा सगळ्या क्षेत्रातले सगळे मान्यवरांच्या चरणाला, मातामौलींची संख्या जास्त आहे, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावर, पावण मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. माझा आवाज येतोय सगळ्यांपर्यंत? ऐका चला. मग एवढ्या पवित्र आणि पावण मातीमध्ये जर जन्माला आला तर जगणं वागणं गोड असावं. का जगणं वागणं गोड असावं? का माहिती की ना, आपण पवित्र कुळातली माणसं आणि मग पवित्र कुळामध्ये जर जन्माला आला तर याच्यापेक्षा सौभाग्य अजून काय पाहिजे? महाराजांचं म्हणणं आहे पवित्र ते कुळ पावण तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेते एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आला. मग जगण्याची भूमिका आमची गोड असावी. का गोड असावी? महाराज म्हणले या पवित्र कुळामध्ये जन्माला येण्याकरता अनेक जन्माची सामुग्री लागल, तेव्हा हा मनुष्य देह मिळेल. मग एवढ्या पवित्र आणि पावण मातीमध्ये जर जन्माला आला तर माणसाजवळ भजन असावं. काय असावं? काय असावं? भजन असावं. आणि भजन जर नसेल तर नाही तरी गेला जन्म वाया. आणि जन्मच का व्हायला घालवायचा नाही? एक मेक सांगू का? शास्त्रानं भूमिका सांगितली. माझा आवाज येत असेल तर फक्त माना हलवा, मला म्हणजे मला कळल की तुम्ही आहेत का गेली झोपी झोपी. हा बोलत चला. शास्त्रात भूमिका आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? जरा बोला ना, बोला. बोलणारी माणसं मला आवडतात. जरा बोला ना. आई किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. 1 रुपयेवाले तुम्ही काय करताय? तुम्ही बोला ना जरा. आपण काय करतो? नाना बोला ना. आपण काय करतोय? आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच आंघोळ करतो. वरून मलाही सांगता, सांगायला तरी पटलं पाहिजे तुम्हाला. माझं म्हणणं नाही, कबीरदासजींचं म्हणणं. काय म्हणले ते? औटा हात का मानव देह प्रभु ने तुझ दिया, औटा हात का मानो दिया प्रभु ने तुझ दिया. एक खाया पिया सुख से सोया, ओ खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. भज मन नारायण, तू भज मन नारायण,
भजना करता आले भजन गोड करावं. बऱ्याच माणसांचं म्हणणं की म्हातारपणी परमार्थ करायचं, पण एक सांगू, परमार्थ म्हातारपणी होतच नाही. परमार्थ हातारणा भाग्य सांगा एकदा. महाराज म्हणले या तरुणपणामधले परमार्थाची भूमिका आमची गोड असावी. आणि का गोड असावी? महाराज म्हणले जन्माचं बसून महत्वाचं गणित सांगितलं, बसावं. कीर्तनात आलो तर उभं नाही राहावं माणसानं लई वेळ. आणि मग जन्मामध्ये आम्ही आलोत ना, तर जन्मामध्ये आम्ही काय करावं? एकतर बंद करा, नाहीतर खाली बसून घ्या. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि मग ऐका, आम्ही जन्मामध्ये आलोत तर जन्माचं महत्वाचं गणित एकच आहे. काय करावं? आम्ही जन्मामध्ये आलोत ना तर ते महत्वाचं गणित शोधावं. पण हे तीन पण आहे माणसाच्या आयुष्यात, तीन पण आहे. आपण जन्माला आलो, ते कोणतं पण? जन्माला आलो. कोणतं तरी पण आहे ना, आपण जन्माला आलो, सगळे जन्माला आलो. ते कोणतं पण? बालपण. बालपण संपलं, आता मी ज्या वयात आहे ना तरुणपण. आणि तरुणपण संपलं, आता तुम्ही ज्या वयात आहे म्हातारपण. पण म्हातारपण संपलं का कोणतंच पण येत नाही, पण सरपण आल्याशिवाय. सरपण येण्याच्या अगोदर माणसानं जीवन जगावं. आता तरी पुढे काय बाबा, बरोबर ना? आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करुणाश आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि मग आम्ही आलोय जन्मामध्ये आलोत ना, तर भजनाची अर्थता असावी. बालपणामध्ये काय केलं पाहिजे? गायलं पाहिजे, नाचलं पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे. प्रमाणे गाये नाचे उडे आपुल्या छंदे आणि मनाचे आनंदे आवडे. सौरवजी बरोबर ना? पण तरुणपणामध्ये तरणा भाग्यवंत किंवा निश्चय असावा, निश्चयाचे बळ. आणि तुका म्हणे पण म्हातारपणामध्ये म्हणावं आता निश्चिंतीने पाऊल विसावा, किंवा याजसाठी केला होता अट्टास. वा वा वा. आणि शेवटचा दिस कोणत्या पणात म्हणावे? कोणत्या पणात म्हणावं? बालपणात. बरोबर ना? हा म्हणतात पाहिलं, हा म्हणतात बालपणात नाही, म्हातारपणामध्ये पडावं. ठाईच वैसोनी करा एकचित्त आणि आवडी अनंत आय बाबा म्हातारपणामध्ये. पण काय काय माणसानं गुरुजी बरं का बाबा, काय काय माणसं म्हातारी होतात पण म्हातारी होत नाही. मी परत एकदा बोलतो, काही माणसं वयानं म्हातारी होतात पण म्हातारी होत नाही. आता परवा एक माझं कीर्तन मुंबईला होतं आणि आमच्या शेजारी, आवाज येतो ना माझा, 80-90 वयाचे आजोबा आमच्या शेजारी राहत होते. आणि मग ते मला म्हणले तुमचं कीर्तन मुंबईला, मला यायचंय. म्हणलं कशाला यायचंय? मला माझ्या जीवाची ममई करायची. आयुष्यभर नाही जात आलं ममईला ना. आता काय म्हटलं? पण म्हाताऱ्या माणसानं बोला ना, म्हाताऱ्या माणसानं ऐकलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना गाडीत घेतलं, नेलं मुंबईला. आणि मुंबईला नेलं, एक आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं. तुम्ही ऐकतात ना सगळेजण? ऐका चला, फक्त माना जरी हलवल्या तरी मला कळलं, ऐका. आणि मग मुंबईला गेलो, त्यांना नेलं, आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं, दुसऱ्या दिवशीचं कीर्तन बाकी. आणि सकाळचं माझी देवपूजा उरकली. एकानं मला चहा प्यायला बोलवलं, गावाकडचं माणूस. आणि म्हटलं चहा प्यायला, म्हटलं गेलो, आलो म्हटलं चहा प्यायला. ते 35-40 मजल्यावरती राहत होते, बिल्डिंग वरती. आता एवढ्या वरती जायचं काय वेळ लागणार आहे? म्हणून त्याला फोन केला, तुम्हीच खाली या आणि घेऊन आम्हाला वरती जा. त्याला खाली यायला जरा वेळ लागला. पण शहरामध्ये काय काय माता मावल्या सकाळी चालायला जातात. त्याला एक शब्द आहे, काय म्हणतो आपण त्याला? वॉकिंगला जाणं म्हणतात, मॉर्निंग वॉकला. त्या मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. इंग्रजी फार छान बोलताय तुम्ही. आणि मग मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. आणि मॉर्निंग वॉकून आल्या की बिल्डिंग मध्ये वरती जाण्याकरता आणि खाली येण्याकरता काय असते बोला ना, काय असते? लिफ्ट असते. ते यायच्या आणि त्या बिल्डिंगच्या लिफ्टचं बटन दाबायच्या, दरवाजा उघडायचा, आतमध्ये जायच्या. त्या आतमध्ये गेल्या का दरवाजा बंद व्हायचा. वरती जाऊन उतरून घ्यायच्या, त्यांच्या मुली त्याच्यातून खाली यायच्या. इकडून म्हाताऱ्या शिरायच्या, तिकडून पुरी उतरायच्या.
माझ्याबरोबर जे आजोबा होतो का ते बारीक पाहायचं, म्हणायचं काय मशीन रे, इकडून म्हातारा शिरायचं आणि तिकडून पोर येऊन बाहेर पडतात. म्हटलं ना मशीनच तशी. म्हातारं मायावर धावलं, पाहता काय माया. म्हातारं म्हणलं तुला अक्कलच नाही. मला म्हणलं अकलेला काय झालं. म्हणजे लवकर सांगायचं, आपल्या म्हातारीला पण आणलं असतं, मशनीत घातलं असतं. बरीच माणसं असे त्यांना प्रपंच सुटत नाही. प्रपंचात किती असावं, तुकोबारायने गणित लिहिलंय. तुकोबाराय म्हणतात प्रपंचात किती असावं माहिती का, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असोनी वाजवा आणि भजन करावे वेळ. आणि मग भजनाची अर्थता योगेश बाबा बरं का, महाराज म्हणले सौरभजी जन्मामध्ये आमची शुद्ध भावाची असावी, आणि मग ही जर शुद्ध भावाची असेल तर जन्मामध्ये आमचं भजन असावं. आणि भजन तुम्हाला का करायला सांगावं माहिती का, भजनामध्ये ताकद आहे. आता तुम्ही कीर्तनात आलात, आई आई हे आई आलात ना कीर्तनात, बरं का ना इकडे बघा ना, बोलत चला ना. मला तुम्ही असं गप असले मला कीर्तन नाही होणार माझ्याचे. तुम्ही जरा काय कवाय ना, जरा मोंढ्याला माल चांगला असतो, जरा बोलत चला ना. आणि मग ना महाराज म्हणले कीर्तनात आलं तर टाळी वाजवली पाहिजे. काय वाजवली पाहिजे, बोला ना काय वाजवली पाहिजे, टाळी वाजवली पाहिजे. पण टाळी कीर्तनातच वाजवता तिथे. आता काय म्हणणं आहे ना काय म्हणत आहे, कीर्तनात टाळी वाजवते. आता कीर्तन संपलं, आता तुम्ही कीर्तनात टाळ्या वाजवले, लोक तुम्हाला मानतील काय भाविक आहे कीर्तनात टाळ्या वाजते, आणि कीर्तन संपलं रोडला जाऊन टाळ्या वाजवा बरं. हे म्हणतील येडं झालं, याला उचला पहिल्यांदा. हा टाळी कीर्तनात वाजवता येते म्हणून वाजवावी. का वाजवावी, कीर्तनात टाळी होय पातकाची होय पातकाची होळी, होय पातकाची वाजवा म्हणून तरी होळीचा दिवस. मी बोलतोय काय कळतंय का, आज होळीचा दिवस आहे म्हणून होळी करायची. कशाची होळी करायची, पापाची होळी करा. पण गोल्डन चान्स आहे आज तुमच्या जवळ. काय ती होळी करण्याकरता काय वाजवावी लागेल, आता तरी बोला ना, काय वाजवावी लागेल. टाळी वाजवली तर कशाची होळी होते, कशाची होळी होते, पापाची होते. आणि होळीमध्ये तेच दहन करावं जे आपल्याला नकोय, ते दहन करावं आणि मग करावी पापाची होळी. पण मग वाजवावी टाळी. तरी नाही वाजवत तुम्ही, टाळी वाजवली पाहिजे असं आहे. मग टाळी का वाजवावी, हे पुण्यात माझे चांगले मित्र आहेत. मी थोडंसं सांगणार आहे, मला यायचंय पुढं. पण मग पुण्यात एक चांगले मित्र आहे माझे, आवाज येतो ना तुमच्यापर्यंत, थोडंसं बोलत चला, मला तुमच्या बोलण्याची अपेक्षा आहे. माझे पुण्यात एक चांगले मित्र आहे नाना, बरं का, मी त्यांच्याकडे नेहमी जातो. आणि माणसानं नेहमी शहाण्या माणसाजवळ बसावं. तुमचं काय मत आहे साहेब, बोला ना, कोणाजवळ बसावं, महाराजी काळे बाबा, कोणाजवळ बसावं, शहाण्या माणसाजवळ बसावं. आता तुम्ही जसं बसलेत ना तसंच माणसानं कोणाजवळ बसावं, पोरांनो बोला ना, शहाण्या माणसाजवळ बसावं. पण
माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसावं. अति शहाण्या माणसाजवळ बसू नये का, तोच रिकामा आहे. तुमची मन पाठ असेल बघा, अति शहाणा हा तोच रिकामा आहे. आणि म्हणून कोणाजवळ बसावं बोला, शहाण्या माणूस. अन्न बरं का, आणि मी बसलो, पुण्यातले एक चांगले मित्र आहेत माझे, आणि मी त्यांच्याकडे गेलो. त्यांना विचारलं की रोज लोकांना सांगतो की टाळ्या वाजवा, पण टाळ्या वाजवल्यानंतर होतं काय विचारलं मी त्यांना. आई त्यांनी मला इतकं भारी सांगितलं. मला म्हणले महाराज टाळी वाजवा. मी न लाज बाळगता काय वाजवली टाळी वाजवली. आणि मला विचारलं की एवढ्या भागाला काय जाणवलं. म्हटलं टाळी वाजवल्यानंतर म्हटलं एवढ्या भागाला माझ्या हाताला वेदना झाल्या, वेदना. आणि मराठीत बोलायला गेलं की त्याला, आपल्या गावठी भाषेत बोलायला गेलं की मुंग्या आल्या. टाळी वाजवल्यानंतर हाताला काय येतात, मुंग्या येतात. आणि मुंग्या येतातच कशानं, 90 रुपयाने येतात. हात भाग वेगळा आहे, नाही कळालं, जाऊ द्या, हा चला नंतर कळलं काही ना. टाळी वाजवल्यानं सुद्धा हाताला मुंग्या येतात. आणि मग माझ्या हाताला मुंग्या आल्या. का मुंग्या आल्या, तर या हातांमध्ये हजारो नाड्या आहेत. या हातांमध्ये हजारो नाड्या आहेत. आपण त्यांना शिरा म्हणतो, नसा म्हणतो, पल्स म्हणतो. या हातातल्या नाड्यांक एक ताकद दिली आहे. काय, जो कोणी त्याच्या नामचिंतनामध्ये टाळी वाजवतो त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम या हातातल्या नाड्यांक दिलंय. आणि ज्यावेळेस आपण त्याच्या नामस्मरणामध्ये टाळी वाजवतो त्यावेळेस रक्त शुद्ध होतं. आणि रक्त शुद्ध झालेल्या माणसाला कधीच हृदयविकाराचा झटका येत नाही. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. अरे मी कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणतो टाळ्या वाजवा, कुणीच वाजवा. आता फायदा सांगते बामट्यासारखं टाळ्या वाजवायला लागली. म्हणून तरी वाजवावी टाळी. पण टाळी का वाजवावी, महाराज म्हणले ही टाळी संतांनी वाळवंटात वाजवली. काय झालं, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंट. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी टाळी झाली. एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली. एकच टाळी झाली, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराया गोपाळाची माया वाटी. माझा ज्ञानराया गोपाळाची माया वाटी. माझा ज्ञानराया गोपाळाची वा वा, ओ माझा ज्ञानराया गोपाळाची माया वाटी. खरी पुढे देवनाचे पांडुरंग. रामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. ओ रामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. रामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. पांडुरंग. हा. आणि एकदा टाळी वाजवून सांगितलं मग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. पण ही टाळी वाजवावी कुठं वाजवावी, एखाद्याच्या सभेत नाही वाजवली तरी चालेल, पण वाजवावी कुठं, कीर्तनात वाजवावी. कीर्तनात का टाळी वाजवावी, जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव किंवा पांडुरंग आहे की नाही, पाठ आहे ना तुमचं. आणि मग देव येतो कीर्तनात, पण टाळी वाजवावी. पण मग महाराज आम्हाला हे शक्य नाही, रोज रोज कीर्तन, रोज रोज आम्हाला भजन शक्य नाही. मग अशा माणसानं काय करावं, तुकोबारांनी त्यांच्याकरता लिहिलंय, न लगती सायास. जसं पाठ आहे ते म्हणा ना, न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो करा. त्याकरता काय करा, ठाई बैसोणी करा, एक आस आवडी आनंद आळवावा. मग आळवण्याकरता काय करावं, त्याची परमार्थाची भूमिका शुद्ध भावानं जोपासावी. आणि ज्यानं जोपासली त्याला लांब जायची गरज नाही. थोडंसं बोलणार आहे मी आज. मी दादांबद्दल बोलता बोलता बोलून जाईल. तुम्ही काय म्हणायचे अतुलजी, बाबांना काय म्हणायचे, बाबाच म्हणायचे. मला वाटतं माझ्या बहिणी आल्यात कीर्तनात, नभा अक्का आल्यात आणि मीरा अक्का आल्यात. तुम्ही काय म्हणायचे, दादाच म्हणायचे ना, दादा म्हणायचे. मला वाटतं सगळेजण दत्ता दादा, साहेबराव दादा, भाऊसाहेब दादा, बाळासाहेब दादा, कैलाजी, हे सगळे दादाच म्हणायचे. मी दादांबद्दल येताना शब्द लिहून आलो, मला लिहायची सवय. माझ्या घरच्यांनं नावसुद्धा कविराज ठेवलं, नावानुसार वागलं पाहिजे, नाही तर नाव मोठं असं नाही, वागलं पाहिजे, नावानुसार लिहिलंय मी. येता येता लिहिलंय, दादा तुमच्या इतकं मोठं कोणी नाही. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा.
त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा. अहो सर्व संपुनी भक्त राहते नाते तुमचे जो नाते दादा. या किविलवाल्या माझ्या दोनही बहिणींची 4 भावांची तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना हो त्यालाच कळते. ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते. दादा तुमच्याबद्दल बोलता बोलता लई बोलायला. तुमच्याबद्दल काय बोलावं. माझ्या दोनही बहिणींना माझी नाबा अक्का माझी मीरा अक्का सांगून जाईल. बापाचं वर्णन लय मोठं असतं. एक लेकीला जर विचारलं ना की तुझं माहेर कुठपर्यंत तर लेकीच्या डोळ्यात पाणी येतं. लेक सांगते दादा माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरात माझा बाप आणि माझी आई जिवंत आहे ना तोपर्यंत माझं माहेर. एक जे विचारा ना तुम्ही मला वाटतं माहेरामध्ये जर आली ना लेक तर तिच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आई असते. पण हे टाकायला लावणारा बाप असतो. बापा इतकं नाही मोठं कोणी. बाप लय मोठा आहे. बापाचं वर्णन जर करायला गेलं सोप्पं बोलतो गड्या. सगळ्यांना आईबद्दल लिहिलं पण बापाबद्दल कोणी लिहिलं नाही. मी एकच वाक्य सांगल. एका दिवसाचा डबा तयार करणारी आई प्रत्येकाला दिसली. माझ्या आईनं मला डबा दिलाय. माझ्या आईनं मला डबा दिलाय. अरे पण डब्याकरता जेवढं लागतं आयुष्यभरा करता तेवढं उभा करणारा बाप असतो. बाप तो बाप अजून कोणाला दिसला नाही. बापाचं गणितच लय मोठं आहे बाबा. मला एक बोलायचं तुम्हाला तुमच्या डोळ्यात पाणी येईल बघा. आई मला वाटतं बाबानं तुम्हाला 10,000ची साडी घेऊ द्या. तुम्ही माहेराला आले ना भाऊबीजेच्या सणाला किंवा रक्षाबंधनाच्या सणाला माहेरी आला ना तर तुमच्या पिशवीत कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारे हे सगळं होतं. पण मला वाटतं भावानं 10,000ची साडी घेऊ द्या नाही तर 15,000ची साडी घेऊ द्या. पण मला वाटतं खिशातून चुरगळलेली नोट हातात आणून देणारा बाप असतो बरं का. बाप जगातली त्याची भूमिका लय मोठी आहे. मला वाटतं बाप सांगावा किती गोड लिहिलं एका ठिकाणी. लय गोड आहे. त्याने लय कष्ट केलेत. आमच्या दादांनी सुद्धा ना लय कष्ट केले. त्या कष्टाचंच बोलतो मी. काय केलं आमच्याकरता काय केलं. माझ्या डोळ्यातली आसवा माझ्या डोळ्यातली आसवा कोणी मायेनं पुसताना उरी होऊन दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला अहो किती थिगड जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं उभ्या आयुष्याला त्यानं एक शिका तर लावलेली. मला कसं होतया मला कसं होतया कोणी बाबा कोणी दादा म्हणताना उरी होऊन का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसवा. जगातला सगळ्यात मोठा बाप आहे. मग बापाबद्दल बोलायला गेलं ना एका वाक्यात अजून बाप पटून सांग. आहे हे अक्की बरं का अक्की मला विचारायचं नाना विचारायचं तुम्हाला दादा लहानपणी अतुलजी आपल्याला आणि मी तर तुमच्याबद्दल अजून बोलून तुम्ही नातू आहे ना. आजोबाचा पहिला नातवाचा पहिला मित्र आजोबा असतो बरं का. नातवाचा पहिला मित्र आजोबा असतो. नातवाचं ना आजोबाचं सुद्धा लय मोठं नातं असतं बाबा. मला वाटतं आजोबा म्हणजे नातवाचं पहिलं प्रेम आणि नातवाबद्दलचं पहिली आश्वासता. महाराज का बोलावं माहिती का. आजोबा गावात जाऊ द्या आजोबानं नाही गोळ्या काय नाही बिस्किट आणली नाही चॉकलेट आणली तर तिथून पुढं आजोबाचं नातवाचं सुद्धा लय मोठं प्रेम असतं. लय जीव लावणारं व्यक्तिमत्व म्हणजे आजोबा आहे. अरे मला वाटतं बापाच्या नंतर बापाच्या अगोदरचं सुद्धा कधी कधी प्रेम बापाचं एक वेळ कमी पडल. आजोबाचं प्रेम लय मोठं असतं बाबा. लय मोठं प्रेम असतं. मला वाटतं आजोबाबद्दल बोलावं त्यांच्याबद्दल बोलावं बापाबद्दल बोलावं. मला एक सहजच प्रश्न विचारायचा तुम्हाला माफी मागून बोलल मी. लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची. आखे कुठं घ्यायची आई उचलून घेताना मला बोलायचे तुम्हाला बोला ना. आई उचलून घेताना कुठे घ्यायचे आपल्याला कडेवर घ्यायचे आणि आपले वडील आपल्याला उचलून घ्यायचे. अण्णा कुठे घ्यायचे हो वडील उचलून घेताना कुठे घ्यायचे खांद्यावर घ्यायचे. तुम्हाला माहिती का आई कडेवर का बाप खांद्यावर का माहिती का साहेब मी बोलू का खळे बाबा सांगू का. आई कडेवर का घेते सौरभजी बरं का योगेशजी आकाशजी आई कडेवर घेते आणि बाप खांद्यावर घेतो का. आई कडेवर घेते का माहितीये. आई हा विचार करते जे माझ्या डोळ्यानं पाहिलंय ते माझ्या लेकराच्या डोळ्यानं पाहू म्हणून आई समरेशत घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो जे माझ्या डोळ्यानं पाहिलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्यानं पाहावं म्हणून बाप खांद्यावर घेत असतो. जगातली सगळ्यात मोठी भूमिका बापाची. आणि मग अशा फुली कुरवंडी वाड हे तुकोबार आहे म्हणतात. हा फुली कुरवंडी वाड आपली कुरवंडी वाड
बाप करी बाप करी वा 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 दादा गोड जगातला सगळ्यात मोठा बाप आहे. काय बोलावं त्या बापाबद्दल किरणजी? आम्ही लोकांबद्दल आपण लोकांबद्दल सांगायचं पण लोक रडणार. कधीतरी मला वाटतं मी माझे सुद्धा आईवडील सांगावे. माफी मागून बोलेल, थोडंसं पुढे जाऊन बोलेल. मला तुम्हाला रडवायचं नाही किंवा तुमच्या डोळ्यात पाणी आणायचं नाही, पण आई सांगू, माझी सुद्धा आई सांगावी, माझे सुद्धा वडील सांगावे. त्या दिवशी मला लोकाला सांगण्याचा, किरणजी, त्या दिवशी मला लोकाला सांगण्याचा, बोला ना, अधिकार आहे. नाही तर मी माझे आई वडील सांगितले नाही, लोकाला सांगण्याचा मला अधिकार नाही. तुम्ही पाठ केलंय, लोका सांगे, हा मला माहिती पाठ आहे, आणि तुमचं एवढंच पाठ आहे पण मला माहिती आहे. माहिती जन्मातलं महत्त्वाचं गणित आहे. आईबद्दल बोलत असताना, बापाबद्दल बोलत असताना मी माझं सांग. रोज कार्यक्रमाला हिंडतात ही माणसं. विचारा, सगळ्यात जर खराब जीवन जर कोणाचं असेल तर या महाराज लोकांचं आहे. तुम्ही म्हणताल का एवढं लोक मान देतात, फुलं उधळतात, एवढी कलेवर प्रेम करतात, तुम्ही म्हणताल वाईट काय याच्यात? रोडवर हिंडत असताना, रोडवर फिरत असताना कदाचित कळेल तुम्हाला. मला वाटतं 2 तास इथं मंडपात लोक, 2 तास बरं का, पण याचे 22 तास ही रोडवर आहेत. काल रोडवर आहे, 22 तास यांना प्रवास आणि प्रवासच आहे. मी त्यामध्ये, पण मी थोडंसं मागे राहील, ह्यांना थोडंसं महत्त्व देईल. 22 तास रोडवर आहे. रोडवर गेलेला माणूस कधी घरी येईल, कधी येणार नाही याची गॅरंटी राहिली नाही सध्या. तुम्हाला माहिती, तुम्हाला पुरावेत, रोडवरची गॅरंटी राहिली नाही. पण एवढ्यात आई वडिलाला आमच्या काळजी आहे. महाराज लेकरू गेलंय कार्यक्रमाला, लोक कार्यक्रमाला उस्तरले फोन करतात, महाराज चला, महाराज चला. कार्यक्रम संपला ना, कोणाला घेणं देणं नाही. महाराज इथून गेलेत, कोणत्या रस्त्याला लागलेत, कोणत्या पुलावून खाली उतरलेत का कोणत्या नळीत घुसलेत, कोणाला घेणं देणं नाही. पण सांगू, गाडी घरी जावंच तर गाडीच्या आवाजाकडं टक लावून वाट पाहणारी माझी आई आणि माझा बाप आहे. यांच्या इतकं मोठं कोणी नाही. मी तर बोलेल, पांडुरंगापेक्षा आपले आई वडील मोठेच आहे. तुम्ही काय म्हणताल, असं काय बोलताय महाराज? पांडुरंगापेक्षा आई वडील मोठे. आणि माझा तर विरोध आहे त्या लोकांना जी पंढरपूरला जातात ना, त्यानं घरात अगोदर चेक करावं. माझं मत आहे, त्या लोकांनी पंढरपूरला जावं ज्यानं घरातल्या आईत रुक्माई आणि बापात विठोबा शोधला, त्यांनीच पंढरपूरला जावं. कारण की मनाचं नाही, माय बाप केवळ काशी आणि ते नेणं जावे तीर्थाशी. त्यानं जावं तीर्थाला ज्यानं घरातल्या आईमध्ये घरातल्या आईमध्ये रुक्माई, बापामध्ये विठोबा शोधलाय, त्यानं जावं. मग आम्ही बोलता बोलता हे केलं पाहिजे, ही सेवा करावी, तेव्हा आम्हाला अनुभव आहे, त्यावेळेस आम्हाला लोकांना सांगण्याचा अधिकार असावं. हे असावं आमच्याजवळ. बोलता बोलता माझ्या वयातली पोरं, म्हणजे तुम्ही नाही बरं का, तुम्ही लय गोड आहेत. तुम्ही ज्या अर्थी कीर्तनाला त्या अर्थी तुम्ही चांगलेच आहे. आणि कीर्तनात कोणी येत नाही, जी पोरं चांगली आहेत तीच कीर्तनाला येतात, त्यांनाच आवड लागते. ज्यांचे विचार चांगले आहेत तीच पोरं कीर्तनाला येतात. बोलता बोलता काही काही पोरं बोलतात, म्हणजे तुम्ही नाही, आपण सुद्धा नाही, आपण कोणीच नाही. हा, काही काही पोरं म्हणतात, ए आई तुला काय कळतं, तू गप्प बस, म्हणतात ना. हे आई म्हणतात का? बोला ना. हे आई तुला काय कळतं, तू गप्प बस. मी कधी कधी विचार करतो बरं का महाराज, कधी कधी विचार करतो, आईलाच जर काही कळालं नसतं तर लहानपणी आईनं डोळ्यात काजळ भरवायच्या ऐवजी, पुढे बोला ना, आता पुढे बोला ना, मिरचीची पावडर नक्की भरवली. अशा जगात त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही. म्हणून म्हणतात ना, काय करतात आई? आई काय करते? हाडाचे तू काढ करून केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट केले नाही कोणी. हे आई ग, हे आई ग, तुझ्या चिमुकल्या बात हे कशी कुजबुज ऐकू ये. अनमोल जन्म, अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी खेळ खेळता होतो जेव्हा ताण, अमृतावणी ग गोड पाजलास पाण. तुझ्या या मायेची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अग शाळेतून याच बर का,
ह्या शाळेतून घरी येताना अगं उशीर मजला होई गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तो गाई तुझ्या या मायेची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला ग आहे तुझे उपकार पिटणार नाही एका हिंदी कविकारानं सांगितलंय हे जग से हारा नहीं मैं खुद से हारा हूं मैं एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सितारा हूं मैं माई रे तेरे बिन मैं तो अधूरा रहा जीना 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 उड़ा गुलाल माई तेरी चोनरिया लहरा जगातली सगळ्यात मोठी ते जिना माताला घरात दिला बघा काय म्हणतायत घेऊन या पंखाखाली भरा बिना मोती जरा. भूर उडाली पाखरे पाखरे पाग आईत फेडाया आज घाया पक्षी जाई पिलाला पेटाया. जगातली सगळ्यात मोठे ते आहेत. आणि मला वाटतं मग हे जर आपल्या जवळ आहे तर एक म्हण आहे बघा तूच आहे तूच पाशी परी तू जागा चुकलाशी. मला आज आमच्या दादांबद्दल बोलायचंय. आज या परिवाराने एवढा सोहळा गोड आयोजित केलाय. महाराज सप्त्याचं सुद्धा असं कीर्तनाला एवढं नियोजन करता येत नाही. एवढ्या मंडळीनं करून दाखवलं. काय कमी आहे महाराज. मंडप जिथल्या तिथं गायक म्हणजे अशी बोट दाखवायला जागा नाही. मी तर बोलेल आमच्या दादांचा नाही सोहळा आज त्यांच्या विचाराचा सोहळा पार पडतोय. त्यांना चांगले विचार पेरले म्हणूनच आज त्यांच्या विचाराचा सोहळा आहे. मान त्यांनी कष्ट केले महाराज. कष्ट केल्यामुळं आज त्यांचे महाराज एक अशी गोष्ट आहे याच्यासाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. आज त्यांच्याबद्दल बोलतोय. त्यांनी विचार केला. कशाकरता विचार केला किरणजी माहिती. त्यांनी तरुण जाण्याचा विचार केला आणि हा जर विचार असेल तर भवसागरातून तरुण जाण्याकरता आपल्याला कोणी अडू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात गड्या अभंगाचं पहिलं चरण. क्षणोक्षण करावा विचार क्षणोक्षण करावा क्षणोक्षण करावा विचार क्षणोक्षण
पहिलं चरण एकदा टाळी वाजवा आणि सांगितलं क्षणोक्षणाची करावा विचार. तरुण जाण्याकरता भवसागरातून पैलतीराला जाण्याकरता विचार करा, पण विचार करावा आणि हा विचार केला तर जन्माचं गणित सार्थ केला. ते 5 मिनिटात थांबणार आहे मी. मग ऐका काय म्हणले. मग विचार करावा. विचार का करावा तर विचार करण्याची भूमिका असावी. सारासार विचार करावा, पण उठाउठी लगेचच्या लगेच करा, ताबडतोब करा. विवेकु सादर आत्मत्वाचे. विवेकु सादर आत्मत्वाचे. विवेकु सर्व काळ हाती करावा विचार. विवेकु सादर आत्मत्वाचे. विवेकु सादर मग प्रमाण सांगितलं योगेशनी. विचार करावा आणि विचार केला विवेकू सागरू. हा या बुद्धीच्या माध्यमातून महत्वाचं गणित आहे. आणि मग हा विचार असावा, पण विचार आमच्या कर्माचा या सागरातून पैतीराला जाण्याचा विचार असावा, पण मग ते कर्म असावं. मला एक महत्वाची भूमिका सांगायची. हे कर्माचा जर विचार जर असेल, या संताच्या संगतीचा या सेवेचा विचार असेल तर चांगलं होईल. काय विचार असावा थोडंसं पुढे बोलतो. आजचं कर्म आपण चांगलं केलंय, आजचं तर उद्याचा दिवस चांगला येणार आहे. आज लय लोकांचे बांध कोरल्यात, उद्या बोला ना, तुम्ही बोला ना, जरा मोठ्यानं बोला ना. उद्या आपलं कोणतरी कोरणार आहे. आज लय लोकांची लग्न मोडल्यात, तुम्ही बोला नाच काय गड्या, मला काय कळा ना. तुमच्याकडे येणार गड्या. हा आणि मग आजचा दिवस चांगला घालवावा. आजचा दिवस का चांगला घालवा, कर्म चांगलं करावं. कारण की काय केले कर्म झाले तिचे भोग आले. मग आम्हाला विचार करायचा कर्माचा, पहिला विचार करायचा कर्माचा. सेवेचं कर्म आमच्या जवळ असावं. कारण की का प्रमाणे ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. मग सेवा उत्तम प्रकारची असावी. तुम्हाला रेल्वे स्टेशन कुठे येतं, रेल्वे स्टेशन मनमाड इथून किती असेल, 30-40 किलोमीटर असेल. थोडं मॉनिटर किती असेल, 40 धरा. मला काही कमी नाही करायचं, 40 धरा. आणि मग आपले 1 रुपयाचे 4 जण गेले. कुठं गेले, मुंबईला जायचं होतं त्यांना. कुठं गेले, मुंबईला. कसं काय डायरेक्ट गेले, अगोदर मनमाडला गेले. तुम्ही बारकन ऐकत बरं का. हा आणि मग गेले इथले आपले कुठले गेले, 1 रुपयाचे 4 जण गेले. नाना कुठं गेले, मुंबईला नाही गेले ना, मनमाडला गेले. आणि मनमाडला गेल्यावर त्यांना तिकीट कुठं भेटत आहे. आता 1 रुपयाचं गडी मग हुशार गडी बरं का, 1 रुपयाचं. आणि मग त्यांनी काय केलं, एकानं 10 रुपये काढले खिशातून. 10 रुपये काढलं एकानं. 1 रुपयाचं 4 गडी होतं ना, त्याच्यातलं एकानं 10 रुपये काढलं. 10 रुपये काढलं. त्याला नाही काढलं, दुसरं द्या. हा त्याला की 10 रुपये लक्ष गेलं. आणि मग 10 रुपये काढलं. 10 रुपये काढलं ना, तिघांकून 10 घेतलं. किती झालं, 30 कस काय 40 झालं. गणताला कोण होतं तुम्हाला. 40 झालं. 40 एक ते मनमाडच्या स्टेशनला एक साप घेतला, नकली साप, मेड इन चायना. ट्रेनचा शेवटचा डबा असतो ट्रेनचा, त्याला काय म्हणतो आपण, जनरल डबा. ट्रेनच्या शेवटच्या डब्याला जनरल डब्याचा अर्थ माहिती तुम्हाला, यारे लहान थोर सगळा असे ते आई अधिकार. त्या डब्यात त्यांनी साप आणून सोडला. कुठल्या गाड्यांनी, 1 रुपयावाल्यांनी साप आणून सोडला. त्याच्यात नेमके लाडक्या बहिणी बसलेल्या डब्यात. यांनी जसा साप पाहिला तसा 2 मिनिटात डबा खाली केला. आणि मग हे 1 रुपयावाले जेवढे 4 गडी होतं का तेवढं सकाळी 7ला बसलं. यांना कुठं जायचं होतं, मुंबईला जायचं. सकाळी 7ला बसलं, 8 वाजलं 10 वाजलं. यांच्या बाजूनं भारता वेगानं ट्रेन पळायच्या. यांना वाटायचं काय बात आहे, आपली ट्रेन लई जोरात पळते. हे कधी ट्रेनमध्ये बसलं नव्हतं. दुपारचं 3 वाजलं आणि एक जण उठला. तिथं ब्लॅक अँड व्हाईट कपड्यावर एक साहेब असतो स्टेशनला, आपण त्याला काय म्हणतो, टीसीचा लॉंग फॉर्म तिकीट चेकर साहेब होतं तिथं. साहेब कुठं आलो, साहेब म्हणले मनमाडात. हा
अहो मनमाडकत मध्ये कस काय सकाळी 7ला बसलो ना अजून मनमाडकत मध्ये कस काय साहेब म्हणले सकाळी 7ला या शेवटच्या डब्यात साप निघल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला बाकी ट्रेन मुंबईला निघून गेली तुम्हाला नाही कळालं मला काय बोलायचं ते मराठीत बोलू का आता मराठीत जैशी करणी वैशी भरणी म्हणून काय करा क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो कोणी नीती भ्रष्ट आपुल्या होतो कोणी जागी जीवन आपुल्या दुःख जगी करण्या नष्ट आपुल्या दुःख जगी करता कर्म व्यवस्थित सुधारावा कारण की का तुकोबाराने एका ठिकाणी आर्तता मांडली देवाजवळ मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा हे दुस्तर कर्मापासून आम्हाला सोडव बस देवाच्या बापाला सोडलं नाही रे या कर्मानं कर्मे दशरथ वियोग मेला कर्मे श्राम वनवासा गेला कर्मे रावण क्षय पावला वियोग घडला सीतादेवी आणि जसं कर्माला जोपासायचे तसं वारमाला जोपासा कशाला जोपासा कर्माला जोपासलं तसंच वारमाला जोपासा एक वेळ वर्णाला नाही जोपासलं तरी चालेल पण माणसानं वारमाला जोपासलं पाहिजे नाना तुम्हाला विचारतो इकडे बघा ना जुन्या काळात पोराच्या बापाला मार्केट होतं का पुरीच्या बापाला कोणाला आता लग्न जमवाजमीचं लय सीझन चालू मी पाहतो इकडे येता हा सध्या कोणाला मार्केट आहे जुन्या काळात कोणाला होतं खाली बाबा जुन्या काळात पोराच्या बापाला किंमत होती का पुरीच्या बापाला कोणाला पोराच्या बापाला आता कोणाला आहे हा पुरीच्या बापाला आता किंमत आहे लय अवघड झाले महाराज बरं का सौरभजी आता पुरीच्या बापाला एवढं मार्केट आले जेवढं मार्केट सफरचंदाला सुद्धा नाही हा बरं का योगीजी लय मार्केट आलं हा त्याला म्हटलं का लग्नाचं काय औंदा ते असं हातच वर करतं आपण असे तुम्हाला काही करता आलं तर करा नाही तर यावर्षी काय आपल्या डोक्यात असंच म्हणतं ते नाही आपल्या काय डोक्यात नाही असं जे एक लग्न आपली एक रुपयात जमलं आता इकडे मोंड्याचा माल आहे त्यांच्या सारखं काही बोलावं लागेल बाबा आणि मग एक रुपयात लग्न जमलं पोरग इथलंच होतं पोरगी इथलीच होती आणि लग्न जमल्यानंतर पोराचा बाप म्हटला आपण लग्न करून घेऊ पुरीचा बाप म्हटला तुम्हाला करायचं करा ह्या वर्षी काय आपल्या डोक्यात नाही पोराचा बाप म्हटला काय देऊ नका फक्त काय करायला या हा तुमच्या काय म्हणतात त्याला अक्षदा टाकाया आणि मग या पण पुरीचं बाप म्हटलं एवढं पण आम्ही कमी नाही की आम्ही नुसता तांदूळ टाकायला अक्षदा टाकाया तुम्ही एक काम करा जेवढं वराडील ना एक रुपयाचं काय बाहेरचं वराडील तेवढ्या वराडाला चांगलं चुंगलं जेवण देण्याची जबाबदारी पुरीचं बाप म्हटला माझी मग पुरीच्या बापानं जेवणाची व्यवस्था घेतली आणि मग लग्नाचा आदला दिवस वगैरे गेला काळूबाळू मंडपवाल्यांना ते जेवणाचं सगळं दिलं होतं डायरेक्ट मांडपा सगळं हा आणि मग मांडपा सगळं दिलं होतं त्याला त्या घेतलं होतं पण त्यांची तारीख काहीतरी गोळ झाला डबल लिहिली गेली होती डबल झाल्यामुळे त्यांनी दुसऱ्याला दिलं पाठवून एक रोक्यात आणि मग एक रोक्यात डबल पाठवलं त्याने दुसऱ्याला दिलं पाठवून दुसरा आला मांडपावाला मग त्याने ते नेमकी नवीनच होतं त्याच्या कोणी ना लाडू डाळ भात पुरी भाजीची ऑर्डर होती जेवणाची लाडू तयार करण्याकरता अगोदर पाक तयार करावा लागतो बरोबर ना लाडूचा पाक पण ते आचऱ्याकून जरा गोंधळ झाला पाक तयार करत असताना त्याच्याकडून ना ते पाक जरा कडक झाला आणि साहजिक गोष्ट आहे व्यवहार सांगतो पाक जर कडक झाला तर लाडू कसे वाट्या निबारण कडक एकच ना तुम्ही म्हणता निबार आहे का निबार हा म्हणजे तुमच्या भाषेत निबार झाले कडक झाले निबार हा निबार झाले कडक झाले आणि कडक झाले लाडू लग्नाचा दिवस चुकवला गेला आपल्याकडं काही लग्न येळेव लागत एक रुपयाक काही लग्न येळेव लागत नाही आता 2 वाजताचं जर मुहूर्त लग्न किती वाजता लागतं 4ला लागतं आपण लग्न येळेव लागली पाहिजे पोरा तुम्ही जेवढे मांडपात बसले तुमची तरी येळेव लावा बुवा हा काय येळेव लावा सांगू का हा लग्न येळेव लागली पाहिजे रामचंद्र प्रभूचं आणि सीतामय्याचं फक्त 3 मिनिटं लग्न उशिरा झालं किती मिनिटं त्या 3 मिनिटं बाई त्यांना किती वर्ष वनवास भोगावा लागला
आपली किती तास लेट होत्यात म्हणून काय काय गडी अजून अखंड वनवाशीचे म्हणून लग्न वेळेवर लावत जा आणि मग हा तुम्हाला नाही कळालं इकडे बघा माझ्याकडं आणि मग आहे ना बरं का आणि मग लग्न काय वेळेवर लागलं नाही आपल्याकडच्या लोकांना लग्नाचं बिग्नाचं काय घेणं देणं नसतं काय काय लोक लग्नाला म्हणून येत मग काय म्हणून येतात हा जेवाय म्हणून येतात बरोबर जेवायला म्हणून आली पण काय लोकांना पंक्ती पाण्यात सुद्धा सांगावं लागत नाही आता बरं का किरणजी आता अशी बसली असले का फक्त झाले का पंक्ती तयार हा पंक्ती तयार झाल्या तुमच्या ताटात लाडू डाळ भात पुरी भाजी पदार्थ वाढला अण्णा तुमचा हात कशाला जाईल पहिला लाडूला हात गेला लाडू काय हाताने फुटाना हे म्हणले आता लाडू काय हाताने फुटत नाही आता सत्ता स्थापन केल्याशिवाय काय जमणार नाही म्हणजे वरच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते घ्या आणि खालच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते घ्या युतीची वेळ झाली वरच्या पक्षाचे 2 आणि खालच्या पक्षाचे 2 कट्टर नव्हते रातोरात पक्ष सोडून निघून गेले मधला काय फुटला नाही फुटला तुम्हाला कळल त्याला कळल हा 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 आणि एकानं लाडू इथं घेतला आता लग्नातले प्रकारचे लोक हौशे गौशे हा एकानं लाडू इथं घेतला आणि त्यानं असं केलं असं 2 शिरा संघ चुपटून आल्या पाहत काय माया लाडू फुटला नाही मुलाच्या बापानं कचेरीच्या दरवाजात बसलं होतं दरवाजाला सापट असते बघ मध्ये त्या सापटीत लाडू घातला कोणी तुम्ही बोला ना जरा हा नवरदेवाच्या बापान आणि ते सापटीत लाडू घातला एकटू लांब काढलं मागून 2 जण आले आता लग्नात सहकार्याची भूमिका लय असते आणि मग मागून आले वर बापाला 2 जण मागून लांब काढले आता तिघांची ताकद एकत्रित झाल्यामुळे दरवाजा अख्खा बिजागरी सहित उपटून आला पण लाडू काय फुटला नाही मुलाचं बाप वैतागलं मुलीच्या बापा गेलं भर लग्न मंडपात कॉलर धरली मराठी शाळे पुढंच लग्न होतं आणि मग ते लग्न मंडपात कॉलर धरल्या मुलीच्या बापाला आला राग त्याने धरली मुलाच्या बापाची कॉलर आता लग्न मंडपात इकडचं वराड त्याच्यावर धावायचं तिकडचं वराड याच्यावर धावायचं 1 रुपयाचं वराड मय तापाड वराड आणि मग भांडणं सुरू झाली पण मारायला आता यांना हाताने आवराना अख्खा महाराष्ट्रीयन पण खरं बोलणार गाव मला आज भेटले हा लाडून मारा चालू झाल्या मला दृष्टांत संपला मला विचारायचे तुम्हाला लाडूचं काय चुकलं होतं बोला लाडूचं काय चुकलं होतं पाक चुकला होता पाकाची काय चुकली होती चाचणी चुकली होती आणि चाचणीतलं काय चुकलं होतं तर वर्म चुकलं होतं तुकोबाराय म्हणतात चुकली या वर्म हेरा पुढे मग वर्म चुकू देऊ नका का माहिती का आनंदी राहायचंय उद्याचा दिवस कोणी दिवशी बाई सोनी हातीवर कोणी दिवशी पालती सुभेदार म्हणून विचार करा क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू 1:15 वाजल्यामुळं महाराज म्हणले नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान म्हणून काय करा आनंदी राहा का जगा आनंद जगा दादा जसं जीवन जगले आनंदानं जीवन जगावं थोडं काय ना साम्राज्य असू द्या पण त्या साम्राज्यात आनंद असावा किती ठिकाणी एका त्यांनी गोड लिहिलंय किती गोड सांगितलंय किती आनंदी आनंद किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या झोपडीत माझ्या आणि मग आनंद असा थोडं गवायना साम्राज्य असावं पण त्याच्या सुखी असावं ठेविले आनंदे तैसेची राहावे पण चित्ती असू द्यावे समाधान मिळतं कशानं त्याचं नाम आण कोणतं नाम मिळो बारकुमाय अब्दुलजी टाळी वाजवायची
बसा बसा खाली बसा. झाले आता 1-2 मिनटं बघतो, 2 मिनटं मला वेळ द्या, समारोप चांगला करूया. आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. या गोड गुणीजन मंडळीने मला सांभाळून घेतलं, 2 तास साथ दिली. सांभाळून घेतल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे चौघांचे आभार. आदरणीय गतीर महाराज असतील, माझे परममित्र आदरणीय सौरभजी महाराज असतील. गोड स्वभाव आहे, मैत्रीतला दुनियेतला राजा माणूस आहे सौरभ महाराज, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. माझे प्राणप्रिय आकाशजी महाराज आहे, कंठस्थ आदरणीय योगेशजी महाराज आहे. सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आहे. सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना किरण महाराजांनी गोड वाजवलं, त्यांचे पण आभार. विकीदादा असतील, विनेकरी बाबा, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आहे. आता माझा वेळ संपला आहे, पण आता म्हणायचं आहे वेळ झाला आहे. मागची मंडळी म्हणायचं आहे, ते म्हणतात की पोवडा म्हणायचं आहे, त्याला 4 मिनटं लागतील. काय करायचं, म्हणायचं का थांबायचं? तुम्हाला अशा मुंग्या बिंग्या नाही आल्या पायाला? काही नाही आल्या? अण्णा माग तुम्ही अजून उन्हात बसलेत अहो. बरं म्हणायचं वय, बरं चालेल. 1-5 मिनटात तुमची इच्छा आहे तर घेऊयात, चालेल. 1-5 मिनटामध्ये त्यांची इच्छा आहे की आपण 4 मिनटात आपण पिंगळा म्हणू आणि 3ऱ्या मिनटाला खाली बसू. असं सगळ्यांचे आभार व्यक्त करून, सगळ्यांचे आभार व्यक्त करून झालेली सेवा समर्पित करतोय. आणि एक म्हणूयात आणि थांबूया. धन्य धन्य शिवाजी सुर शिवाजी सुर, धन्य धन्य शिवाजी सुर पराक्रमी थोर. केले जर जर पाजुनी पाणी दृष्ट मुगला, पाजुनी घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंका मिळे गगनात. मुजरामानाचा मुजरामानाचा शाहिराचा महाराष्ट्राच्या चरणात. अरे धन्य ती जिजामाऊली, जिच्या ती पाण्याची दोरी, ती देशाची उतारी. अरे त्या माय माऊली ना शिवबाराजाला घडवलं, वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं आणि वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोर मारलं. वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोर मारलं आणि वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोर मारलं. मर्द मावळा जमा केला. मर्द मावळा कोणा एका जातीतला नव्हता, 18 बगड जातीतला मर्द मावळा तयार केला. पण राजाची कीर्ती बेफाडू लागली. कौन है शिवा? जो कोई उसको पकड़ के लेके आ जाएगा उसको इनाम दिया जाएगा. अफजल खान ने विड़ा उछला, मैं लाऊंगा शिवाजी को, मैं लाऊंगा. विड़ा उछला आणि गतिरीजी विडा उचलल्यानंतर टाळ वाजून सांगितलं. विडा उचलला आणि महाराष्ट्राच्या मांडीवर आला. पहिलं गाव लागलं तुळजापूर. तुळजापुरात मंदिर कोणाचं? तुळजापुरात मंदिर कोणाचं? तुळजाभवानी. आणि संबळ वाजायला लागला. कसा वाजला बघा. टाळी वाजवा ना. वा तुळजापूर सोडल्यानंतर पंढरपुरात आले. देव पंढरपुरात आले. तुळजापूर कधी सोडलंय? आणि तुळजापूर सोडलंय आता.
इकडं नका येऊ. तुळजापूर सोडलंय, पंढरपुरात आले. तुळजापुराचं काही संबंध नाही आता इथं. पंढरपुरात आले. पंढरपुरात मंदिर कोणाचं आहे? पंढरपुरात पांडुरंगाचं मंदिर. अभंग बाजूला गेई 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 माझे वाचे वाचे हो, सोड नाम विठोबाचे. ओ जय 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 माझा वाचे वाचे हो, नाम विठोबाचे. आणि मग पंढरपूर सोडलं मंडळी. काही कारणास्तव पंढरपूर सोडावं लागलं आणि सोडलं पंढरपूर. पंढरपूर सोडल्यानंतर ऐका ना, पंढरपूर सोडलं. इकडे बघा, इकडे बघा, माझ्याकडे बघा. खाली हो, खाली हो. पंढरपूर सोडलं. पैठण मध्ये आले. पैठण मध्ये कोणाचं मंदिर आहे? पैठण मध्ये कोणाचं मंदिर? एकनाथ बाबा. आणि अभंग वाजू लागला कोणता? दौरा फिरवी तो तुम्ही डुगडुग ऐका, डबला फिरवी तो तुम्ही डुगडुग ऐका. डौरा 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 डौरा. हे तुम्ही डुगडुग ऐका, डुगडुग ऐका, डुगडुग ऐका. पिंगळा 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 मारवारी. बोली बोली बोले का पिंगळा मारवारी. ओ भिना माधुरी, बोल बोल का भिना माधुरी. पिंगळा मारवारी. बोल बोल का भिना माधुरी. मन मन तुला का पिंगळा माधुरी. वर्धमान घोटे ना, वर्धमान घोटे. बोल या ठिकाणी बोला मी वर्धमान घोटे. दाताचं दात म्हण घ्या का कोणी. कुंकू कुंकू घ्या कोणी काळा मणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी. या शेजारीला या शेजारीला बरं नाही केलं मला 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 पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. आणि एकला 2 मिनिटं कमी असताना, 1 वाजायला 2 मिनिटं कमी असताना पैठण सोडलं. वेळ कमी होता ना, त्याच्यामुळे पैठण सोडलं आणि जिजुरीत आले. जिजुरीत कोणाचं मंदिर आहे? हा, खंडोबारायचं ना. आणि आवाज आला, येळकोट येळकोट. अहम वाग्या सोम वाग्या, अहम वाग्या सोम वाग्या, प्रेम नगरावारी. साबद होनी बदली लागा देव पुरा वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे मल्हारीची वारी. आणि मग जिजुरी सोडली आणि प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ झाली. 2 महायुती आमने सामने उभे आहेत. 2 महायुती आमने सामने उभे आहेत. आओ शिवा, ए शिवा, बहुत सुना था तेरे बारे में. आओ गले लग जा मारे. आलिंगन दिला राजाला, धनधानी मानाला, राजानं डावा वळखीला, वाघ नख्याच वार केला, पुतळा बाहेर काढीला. अफजल खान ओरडला आणि अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा मागून वार करणार. पण आम्ही हिंदू धर्मातली माणसं आहे, मागून वार करणाऱ्याला मानत नाही. मागून वार करणार, त्याचं नाव सय्यद बंडा. पण आपला पण एक होता ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. होता जीवा म्हणून शिवाचा प्राण वाचला जी, प्राण वाचला जी, प्राण वाचला जी, छत्रपती शिवाजी महाराज की. अब अपने माता पिता की. आणि म्हणून आता बस
त्याच्यामुळं झालेली सेवा समर्पित करतोय. समर्पित करत असताना या गोड गुणीजन मंडळींचे आभार. सगळ्यांनी किरण महाराजांनी सुंदर वाजवलं, टाळकऱ्यांनी लय भारी वाजवलं, त्यांचे पण आभार. सगळ्यांचे आभार. सौरभ महाराजांना धन्यवाद, योगेश महाराज, अतुल दादा बरं का, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. विनेकरी बाबा सगळ्यांचे. नाना तुम्हाला लय त्रास दिला गड्या मी आख्या कीर्तनात, नाना केलं. हे आहे हे आजे तुला पण ग आजे केलं. काय चुकून जर एखादा शब्द गेला असेल ना बरं का नाना, इकडे बघा ना, चुकून जर एखादा शब्द गेला असेल, एखादा नातू असेल तर दुसरा म्हणून माफ करा, 2 असतील तर तिसरा म्हणून माफ करा, 3 असतील तर चौथा म्हणून माफ करा, एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद